कालची जी काय अनुभूती आहे, जोपर्यंत सगळे जॉईन होत आहेत तोपर्यंत आपण याविषयी जाणून घेऊ की काल आपले जे सेशन झालं त्या सेशन नंतर तुमची अनुभूती काय होती. सकाळी उठल्यानंतर क्रीमचा जप केला का, त्याच्यानंतर पूर्ण दिवस कसा गेला टिल अटेंडिंग दिस सेशन. जर तुम्ही शेअर केला, आपल्याकडे वेळ आहे, तर मग आज अजून काही वेगळं करता आलं तर आम्ही देऊ शकतो. सो कोण सुरुवात करत आहे? येस, सांगा. काल सेशन मध्ये मला व्यवस्थित ब्लू लाईट असा ब्रेन मध्ये इन्सर्ट झाल्याचं फिलिंग आलं. आणि आज सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित म्हणलं गेलं माझं आणि दिवस खूप छान गेला. ओके, नेक्स्ट. हा बोला, अनम्यूट करून बोला. ऐकू येतंय? हा, येतंय. कालचा कार्य म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये मला चांगलंच वाटतं. जेव्हा तुम्ही ओंकार लावला ना, त्यावेळेला मला एकदम स्पाईन मध्ये अशी एक अनुभूती, काय म्हणा, एक अनुभव असतो स्पाईन मधून. हा, शिरशिरी, हा, स्पाईन मधनं अशी जाणवली मला. आणि सकाळी जेव्हा मी क्रीम म्हणल्यानंतर मला आतापर्यंत तरी मला एकदम फ्रेश वाटलं. जे मी खूप वर्षापासून अनुभवायची इच्छा होती मला, फ्रेश दिवसभर जे फ्रेश वाटत नव्हतं ते आज वाटलं मला. ग्रेट ग्रेट, तथास्तु. म्हणजे अजून पुढे तुम्हाला अजून छान छान वेगवेगळ्या अनुभूती येतील. आता तिसरा दिवस आहे आपला, अजून वेगवेगळ्या अनुभूती येतील. तुम्ही म्हणलात ना की पहिल्या दिवशी तर ते थोडस मॅच व्हायला थोडा वेळ लागतो, आणि आता बघा तुम्ही किती छान मॅच झालात आणि पुढे तुम्हाला विलक्षण अशा अनुभूती येतील. शुभमस्तु. वैशालीजी, अनम्यूट करा. नाही, मलाही म्हणजे दिवसभर चांगलं वाटलं. रात्री पण चांगली झोप लागली. क्रीम पण म्हटलं मी, पण पीसफुल गेला दिवस. म्हणजे असं राग जो थोडा मला असं वाटतंय म्हणजे कमी झाला. म्हणजे जो पटकन राग यायचा मला, ते आज नाही चिडले म्हणजे मी कसं. ओके, नेक्स्ट. शशांकजी, अनम्यूट करून आपला. नमस्कार. हा बोला. असं जाणवलं नाही. माझा आवाज येत नाही का? मी अनम्यूट केलं. हा, विशेष बदल असा जाणवला नाही. दोन्ही वेळेला, सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळेला, 16 वेळेला जसं काल सांगितलं होतं क्रीमचा तसा जप मंदलईत केला, एकाग्र करता येईल म्हणून ते मुमता मंदलई निवडली. आणि फाईन, कारण तो तसा या मंत्राचा किंवा या बीजाक्षराचा जप कधी आजपर्यंत केलेला नाही. त्यामुळे कदाचित त्याचा अनुभव असंच यायला कदाचित वेळ लागेल असं वाटतंय. पण नवीन आहे आणि त्यामुळे ते आजपर्यंत रुजेल अशा प्रकारे तो जप करायचा प्रयत्न केला. बाकी दिवस छान गेला. नवीन काय शिकायला मिळतं याची उत्सुकता आहे. त्यामुळे 8:45ला जॉईन झालोय. बघूया पुढे काय होते. धन्यवाद. रेणुकाजी, कालपासून आजपर्यंत तुमची अनुभूती कशी होती, शेअर करा. काही विशेष अनुभूती मला आली नाही सर, कारण याचं कारण म्हणजे एक 5 मिनिटं काल माझी म्हणजे हे झालं होतं, रेंज गेली होती, संपर्क तुटला होता 5-7 मिनिटं. त्याच्यामुळे मला डिस्टर्बन्स आला आणि मग पहिल्या दिवशी जो अनुभव आला तो मला नाही काल येऊ शकला. नाही, आजचा दिवस कसा गेला? सकाळी छान छान, मस्त मस्त, छान गेला. क्रीम केलं? हो हो, उठल्या उठल्या केलं. रेवतीजी,
काल बाकी काही नाही, फक्त जेव्हा ते साऊंड हिलिंग होतं त्यावेळी थोडस मेंदूमध्ये नाही का असं हल्ल्यासारखं किंवा असं थोडं काहीतरी असं पेंड्युलम सारखं आपण म्हणतो ना तशातलं थोडस असं जाणवलेलं. त्यानंतर मग बाकी काही नाही. आज तर दिवसभर व्यवस्थित गेला, म्हणजे असं काही वेगळं नाही जाणवलं, म्हणजे नॉर्मल पण शांत दिवस गेला. असं काही क्रीम केलं नाही केलं. ते काय झालं, काल शेवटी माझं स्विच ऑफ झालं होतं त्यामुळे मला कळलं नाही ते काय करायचं होतं. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. फक्त मयूर, सांगा हा बोला बोला. नंतर सांगाल ते काय करायचं ते. येस येस, नक्की नक्की. मयूरजी, तुम्ही नव्हतात काल, पण तुम्ही होतात असं आम्हाला जाणवलं, तर माइंडफुली तुम्हाला मी सांगितलं. मी त्या टाइम मध्ये मी मिस करत होतो ऍक्च्युली सेशन. पण काही वाईब्स मिळत होते की तसं काही जाणवलं नाही? नाही, वाईब्स म्हणजे मी तो 9 to 10 ऍक्च्युली मिस करत होतो सेशन. आय वॉज लाईक मेंटली मी समवेअर आय वॉज वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ दिस सेशन. डोंट वरी, प्रॅक्टिकल पार्ट माइंडफुली इंटेन्शन आपण ठेवलं तर ग्रुप एनर्जी सेट केलेली आहे. मे बी युअर बॉडी माइट नॉट रिअलाइज, बट इंटरनली चेंजेस आर हॅपनिंग. आणि ब्रेन वाईज, नॉलेज वाईज आज पुन्हा रिकॅपिच्युलेट होणारच. सो यू डिडंट मिस एनिथिंग. येस. हा स्मिताजी, केलं सकाळी. नमस्कार. आवाज अनम्यूट करा. सकाळी क्रीम केलं मी, संध्याकाळी सनसेटच्या वेळी सुद्धा केलं, दोन्ही वेळेला केलं. आणि आज सकाळी मी जेव्हा मॉर्निंग वॉकला जाते नेहमी, मला पायाचा पण त्रास आहे, गुडघेदुखीचा. तर समहाऊ आय डोंट नो, मला गुडघेदुखीचा त्रास नाही जाणवला आज अजिबात. मी व्यवस्थित अगदी चालू शकले. व्हेरी गुड. हा, आज तुम्ही फ्रेश पण दिसताय. आणि कदाचित हे थोडं म्हणजे तुम्ही कसं घेताय माहित नाही, बोल्ड स्टेटमेंट होईल की 12व्या दिवशी तुमचे हे जे काही गुडघेदुखी किंवा जे काय आहेत ना, कदाचित धावायला लागाल तुम्ही. एवढं तुम्ही ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. येस. आज तुम्हाला जाणवलं नाही ज्या वेदना तुम्हाला होत होत्या, याचा अर्थ हळूहळू सुधारणा व्हायला सुरुवात झाली. राईट? हो, नक्कीच. Healing is not only happening, it is speedily happening. सरप्राइझिंगली. येस. कारण आमचा अनुभव सांगते, गुडघ्याशी निगडीत जे पेन आहेत ना, ते फार डीप इमोशनशी रिलेटेड असतात. आणि खूप स्पिरिच्युअल थेरपीज आणि मेडिसिनल थेरपीजला पण त्यांचा इफेक्ट यायला खूप वेळ लागतो. सो विदिन 3 days तुम्हाला जर हा अनुभव येतोय, तर युअर बॉडी अँड युअर माइंड, युअर soul is completely ready to receive it. Very good result. Thank you to give us this opportunity to heal you. सेम टू यू ऑल्सो. तुम्ही पण नक्कीच तुमच्याकडनं फुल प्रयत्न आणि व्यवस्थित योग्य मार्गाने चालू आहेत, हे पण त्याचं निदर्शक आहे. नक्कीच हे अनुभव शॉर्ट मध्ये विचारण्याचं प्रयोजनच ते आहे की ऍड ऑन काही जर त्याच्यात देता आलं, ज्यांचा इश्यू आहे त्यांना तर हिलिंग होणारच आहे, पण ग्रुपमध्ये पण नकळतपणे कधी कधी एखाद्या व्यक्ती फॅमिलीमुळे म्हणा, पैशामुळे म्हणा, अभ्यासामुळे अडकलेला असतो, तर तिथे त्या लेवलला आपल्यामुळे ती सुटायला सुरुवात होते. इनडायरेक्टली वी बिकम अ रिझन टू रिलीज समवन. इट्स अ कलेक्टिव्ह एनर्जी, ग्रुप एनर्जी. आपला ग्रुप खरंच चांगला आहे, सगळे चांगला रिस्पॉन्स देतात. अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ अस. येस, थँक्यू. शुभमस्तु. मंदारजी, आपण काही शेअर करू इच्छिता कालपासून आतापर्यंतच? हॅलो. हा, बोला सर. येतोय आवाज? येतोय. सर, मला एक फक्त मी ह्या जाणवला, एक खरं तर काल मी ऍक्च्युली मी याच्यावर नव्हतो. तुम्ही जसं आसन सांगितलं जागेवर, त्या याच्यावर नव्हतो. मी काल गाडीवर सेशन केलं, पण फक्त इच्छा एवढीच की सुटलं नाही पाहिजे म्हणून मी गाडीवर केलं काही कामानं, कारण की मला नागपुरात यायला वेळ लागतो. मला एक जाणवलं की मला श्वास घेताना तो एक दमछाक तर होते, पण त्या दमछाक नंतर अगदी चित्त शांत होतं, श्वास घ्यायची कॅपॅसिटी वाढली
हे लक्षात येतं. पहिले श्वास हा घेताना आपण इनहेल करताना जो होतो तो कमी घेतो आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर असं लक्षात येतं की वाढतो. काही वेळापूर्वी काही वेळ थकवा जाणवतो, पण नंतर एक काय म्हणतात ना, एकदम शांती, जबरदस्त शांती मिळते तेव्हा. फक्त काल मग झोपेचं मग सेशन झाल्यानंतर लगेच झोपता नाही आलं, कारण की घरी पोचायचं होतं, त्याच्यामुळे उशीर झाला. त्याच्यामुळे तो हे नाही सांगता येणार. क्रीम केलं सकाळी? काय क्रीम केलं सकाळी? क्रीमचं उच्चारण केलं का? सांगितलं ते ऐकलं? मला क्रीमचा तो एक हा डाऊट माझा असा होता की हा मी कसा घ्यायचा आहे श्वासाच्या ह्याच्यात पर्टिक्युलर. मला काल तेवढा आवाज नव्हता येत आणि मध्ये मध्ये ना आवाज थोडासा असा कमी होऊन जातो. अजून स्पेसिफिक असं काय त्या नियमांना आपण क्रीमला बांधलेलं नाहीये. म्हणूनच काल सूचना होती की तुमच्या स्वतःच्या लयीत, बिकॉज माइंड नोज व्हॉट इज नीडेड इन दॅट मोमेंट. म्हणून स्पेसिफिक ह्रस्व घ्या की दीर्घ घ्या की मध्यम घ्या हे सांगितलं नव्हतं. ओके ओके. नाही, पण मी आज नाही केलंय. पण मी आज हरकत नाही. स्पेशली तुम्हाला सगळ्यांना, जसं आता स्मिताजी म्हणाल्या, आमच्या आता बरेच ऑनलाईन सेशन चालू आहेत, झालेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सोल्स असतात जे आपण ऑनलाईन. पण आत्ताचा हा जो ग्रुप आहे तो आम्हाला खूप समाधान देतोय की ते एकमेकाशी खूप छान कनेक्टेड आहे. कदाचित काहीतरी असतील ऋणानुबंध म्हणून आपण सगळे एकत्र आलोय तुमच्या सकट. मला फक्त एकच सगळ्यांना विनंती आहे की जे जे काही तुम्हाला माहिती आहे, जे जे काही तुम्हाला ज्ञात आहे आणि जे जे काही तुम्ही करता, थेरपीच्या अँगलने म्हणा किंवा धार्मिक अँगलने म्हणा, ते सगळं बाजूला ठेवा. ह्या 10 दिवसापुरता ते सगळं बाजूला ठेवा आणि कोऱ्या पाटीने हे सेशन अटेंड करा. उत्तम अनुभूती येईल, उत्तम अनुभूती येईल, खूप वेगळ्या प्रकारची अनुभूती येईल तुम्हाला. थँक्यू मॅडम. So hope everybody is present. Yes. So namaste. And आज रमणीय स्वागत. You all must be eagerly waiting. आज नवीन कुठल्या पद्धतीचं स्वागत होणार आहे आणि करणार आहेत मॅडम. सो आज आपलं रमणीय स्वागत आहे. का रमणीय? त्याच्या आधी कनेक्टिंग यस्टरडेज एनर्जी टू टुडे. क म्हणजे नेमकं काय? तर क, मी कोण आहे? हु एम आय? What is the purpose of me becoming this I? What is the purpose of my life? And how do I fulfill it? So, कशी related, कोण, कधी, कुठे, कसं, कुणासोबत, हे कशी रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत, W रिलेटेड क्वेश्चन्स इज क. पण त्याच्यातच जेव्हा असंतुलन असतं ते रिसेट करण्यासाठीच आपण हा स्पेसिफिक मंत्र निवडला आहे. सो त्याला आता क ला आपण जोड दिलीये. somebody is aware of their purpose of life. somebody may not be aware. those who are not aware, they will come to that awareness की अरे इतकी वर्ष मी हे उगाचच केलं, वाया गेलं, किंवा असं नाही, असं करायला हवं. कदाचित चूक सुधारण्याची स्वतःची स्वतःला ती जाणीव निर्माण होते, ती जागृती निर्माण होते. एनी फ्रंटियर, मे बी फॅमिली, मे बी बिझनेस, मे बी पैसा हाताळणं, मे बी एज्युकेशन वाया जाणं, किंवा त्याला व्यवस्थितपणे पुन्हा रिशफल करून रिएस्टॅब्लिश करणं. एनिथिंग व्हॉट वॉज डेफिसिट, व्हॉट वॉज नॉट प्रॉपरली हॅपनिंग विथ रिगार्ड्स टू क. हु एम आय? व्हॉट इज माय पर्पज? हाऊ डू आय फुलफिल इट? Where is my direction? Which is my direction? When it will get fulfilled? With whom? All क related, W related questions answer क. म्हणून तो क, म्हणून तो कृष्ण, कर्म योगी बनवणारा क. पण कर्माच्या आड आपल्या ज्या पहिल्या दिवशी जे आपण मी पॅडचं सॅम्पल घेतलं होतं, ती अटॅच्ड पिन जी आहे, आपल्या बिलीफ सिस्टम्स आपल्याला कर्मयोगी बनवू देत नाही, फक्त कर्माच्या जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकवते. सो कर्म करता करता योगी कसं राहायचं
याची चालना देणारा हा क्रीम. त्याचं पहिलं आद्याक्षर, पहिलं स्वर आहे क. सो दिस इज रिगार्ड्स टू क. आणि रमणीय स्वागत त्याला आपण काय म्हणतो? क्रीम. रकाराचंही उच्चारण होत. सो व्हॉट इज र? इन शॉर्ट मी सांगितलं होतं पहिल्या दिवशी. आज थोडं विस्तृत पद्धतीने अजून खोलवर समजूया. र फॉर अग्नी. क जर अंधार आहे तर र त्याच्या टोटल ऑपोजिट उजेड आहे. अंधार विथ रिगार्ड्स टू काळ, काळ विथ रिगार्ड्स टू पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. मग आपल्या पास्टचा आपल्या प्रेझेंट ऍक्टिव्हिटीवर, आपल्या प्रेझेंट थॉटवर, प्रेझेंट फिलिंगवर, प्रेझेंट बिहेवियरवर परिणाम होतो का? निश्चितच होतो. कधी आपल्याला कळतो, कधी कळत नाही, एवढंच. मग हा परिणाम न होता आज आता या क्षणात जे योग्य आहे, इन दिस मोमेंट, काय हायलाइट होऊन पुढचा क्षण, पुढचा काळ, आत्ता प्रेझेंट मोमेंट आणि फ्युचर कसं सुधारायचं त्याला चालना देणारं हा रम बीज. काल सरांनी सांगितलं मणिपूर चक्र. आज आपण मणिपूर चक्राला हात घालणार आहोत. या क मध्ये मीची जाणीव आणि स्वची जाणीव, अर्थात न मोह, न माया, न मत्सर, न दंभ, हे जे षडरिपू आहेत त्याच्यात गुंतून जे आपण ऑफ ट्रॅक होतो किंवा स्टक होतो किंवा कधी कधी कन्फ्यूज होतो किंवा सगळी क्लॅरिटी असली तरी प्रायोरिटी सेटिंग मध्ये इश्यू असू शकतो. सो हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी, याची जागृती येण्यासाठी हा रम बीज. अभिमानही नाहीये. इट्स नॉट द गर्व, इगो, अँड इट्स नॉट द इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ऑल्सो. रास्त अभिमान. प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे, पण त्याचा माज नकोय. मी आहे आणि मीच आहे मधला जो फरक आहे ना, सो तो अट्टाहस काढून त्या मीला जिद्द जोडली की तो अभिमान, अस्मिता, प्रत्येकाला आपल्या स्वतःबद्दलचा आदर याची जाणीव करून देणारा काळाच्या रेषेमध्ये क आणि र जेव्हा एकत्र येतो एक वेगळंच रसायन होतं. किती उजेड पाहिजे, किती अंधार पाहिजे. हॉटेलमध्ये गेल्यावर दिवे कसे असतात, घरी असताना दिवे कसे असतात, झोपी जाताना दिवे कसे असतात, देवळात दिवे कसे असतात, लग्न संस्थेच्या ठिकाणी दिवे कसे असतात. दिव्यांची रोषणाईची पण पद्धत, तिथे जे जे असायला हवं, जे जे जसं जसं हायलाइट व्हायला हवं, जे कार्य सिद्ध व्हायला हवं, तशा अनुषंगाने रोषणाई बदलते. राईट. सो या काळामध्ये रममाण होण्यासाठी आणि त्याला साकार रूपात संतुलित फॉर्मॅटमध्ये आरामात फ्युचर मध्ये प्रवाही होण्यासाठी जे मदत करतं ते रम बीज. पण त्यासाठी आपल्याला त्यात रममाण व्हावं लागतं. अभिमान घेऊन, भीती घेऊन नाही, गर्व घेऊन नाही. कधी आपण गर्वात असतो, कधी भीतीत असतो. आणि टोकाच्या भूमिकेमुळे तो कर्मयोगी, नुसतं कर्म होतं, त्याचं फळ कदाचित आनंद देईल की नाही देईल गॅरंटी नसते. सो या आनंदाची गॅरंटी घेऊन येऊन शांत चित्ताने, आणि मला मिळालं फळ तरी मी योगी राहीन, शांत राहीन, आणि नाही मिळालं तरी शांत राहीन, याची जाणीव करून देणारं हे रम बीज. राम आपण म्हणताना म्हणतो राम राम राम. रामचा जास्तीचा उल्लेख आपण प्रत्येकाने कुठे अनुभवलाय, कुठे ऐकलाय, अपार्ट फ्रॉम मंत्र जागर? कुठे ऐकतो आपण हे राम 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 राम? जेव्हा 4 खांद्यांवर नेतात तेव्हा काय म्हणतात? राम राम. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम राम राम. सो या राम कशाचं द्योतक आहे तर अग्नीचं द्योतक आहे. आणि अग्नी कुठल्याही पद्धतीत तुम्ही पेटवा, तो कधी खाली जातो, कुठल्या दिशेला त्याच्या ज्वाला पेट घेतात? वरच्या दिशेला. सो अग्नीला ऊर्ध्वगामी म्हटलेलं आहे. इट विल ऑलवेज राईज.
what is not necessary or what is against the rising, that will be burnt off, and what is necessary to move on to the higher purpose, to the higher ladder, to the higher status, higher dimension, ते घडवून आणण्याचं काम म्हणजे राम. मग त्या मैताच्या वेळीच, त्या प्रेतयात्रेच्या वेळीच ते रामरामचं उच्चारण का? त्यांनी सोलची जी काही पापकर्म आहे, जी काही कुबुद्धी होती, जे काही अपसंस्कार होते कळत न कळत त्याने घडलेले किंवा बाहेरून त्याच्यावर घडलेले, त्यांचं या राम नामाने प्रक्षालन होऊ दे आणि त्याला ऊर्ध्वगती लाभू दे, हे त्या मागचं प्रयोजन आहे. सो रामचं कार्य, जी काही कळत न कळत आपण स्वतःवर कुसंस्कार करतो, बाहेरून खूप काही निगेटिव्ह, कधी जाणीवपूर्वक, कधी कधी अननोइंगली रिसीव्ह करत असतो, आणि त्याचा मग आपल्या हेल्थ, वेल्थ, रिलेशन, करिअर, एज्युकेशन, इंट्रापर्सनल रिलेशन आणि इंटरपर्सनल रिलेशन्स वर परिणाम होतोच होतो. त्याला बॅलन्स करणारा हा राम. पण राम जर खूप जास्ती प्रमाणात उच्चारण केलं तर दुष्परिणामही घडवून आणू शकतो. म्हणून तज्ञांच्या देखरेखीखाली किंवा त्याला सौम्य करून मग करायचं. म्हणून ग्रीट करताना किती ठिकाणी लोक म्हणतात रामकृष्ण हरी, राईट? राम राम पण म्हणतात, राम राम, डबल राम राम, श्रीराम, जयराम, जय जय राम. वाय? हे बाकीची जी अक्षर, स्वर, व्यंजन जुळतात तेव्हा ही अग्नीची धगधगती जी ज्वाला आहे, ओव्हर पॉवरिंग आहे, ओव्हर बर्निंग आहे, त्याला हे बाकीचे स्वर सॉफ्ट करतात, सटल करतात, सौम्य करतात. ओके, सो आपण क घेतलाय, त्याला आता रकाराची जोड दिलेली आहे, कारण ऊर्ध्वगामी जे काही आपण हाताळणार आहोत, जे काही आपला संकल्प आहे, कधी जाणीवपूर्वक, कधी अननोइंगली, पण रायझिंग लॅडर पाहिजे, डाऊनफॉल नको आहे, त्याला चालना देणार आहे. पण राईट डिसिजन मेकिंग साठी बुद्धी जागी हवी का झोपलेली हवी? अरे रे, तसं नको करायला हवं, चुकलंच माझं. कधीतरी आयुष्यात असं येऊन गेलंय की नाही मनात? छोटी गोष्ट असेल, मोठी गोष्ट असेल, नुकसान घडलं असेल नसेल, पण मनामध्ये नको हा भाव जागा राहिला. या नकाराला छेदून काढून बुद्धीला जागा ठेवून काय करायला हवं, कसं करायला हवं? सो या बुद्धीमधली सृजनशीलता, विधायकता, कन्स्ट्रक्टिव्हनेस जाग करण्याचं काम हा राम करतो. सो आपण उच्चारणात काय म्हणतोय? क्रिम. क आणि र कंबाईन झालं आणि त्याला आपण ई जोडला. सो बुद्धी तल्लक केली. सो अननोइंगली राईट डिसिजन मेकिंगच्या पाथवर हा राम तुम्हाला घेऊन जाणार आहे. टुगेदर विथ क, what is the purpose of my life? Till what moment and how much I should work? What should be the modality of working? Should it be quantitative? Should it be qualitative? When should I rest? When should I move? Should it be 24/7? Can I go against the flow? या सगळ्यांची उत्तरं देणारा हा राम. पाप बीज, नकारात्मक थिंग, भूत, प्रेत, फिअर, बाधा यांचं सगळ्यांचं निराकरण करणारा हा राम. सो क आणि र टुगेदर मेक्स दिस हॅपन. परफेक्ट डिसिजन मेकिंग. जर राम संतुलित असेल, आपला मणिपूर संतुलित असेल, तर आपल्या आयुष्यामध्ये राईट डिसिजन मेकिंग पॉवर येते आणि राईट डायरेक्शन सेन्स येतं, स्पेसिंग येतं. मी या कंपनीत राहू की त्या कंपनीत राहू. अनेकांना घरासंबंधी संभ्रम असतो, या जागेत घर घेऊ की त्या जागेत घर घेऊ. कधी कधी अशी वेळ येते की भाड्याच्या घरात स्वतःच्या 4-4 गोष्टी असताना भाड्याच्या घरात जाऊन राहावं लागतं, कारण बिझनेस हॅम्पर होत असतो किंवा आई वडील किंवा कोणीतरी जवळपास हॉस्पिटलचा इश्यू असतो म्हणून घर बदलावं लागतं. एनी रिझन, इट reestablishes your spacing also, not only in terms of house but in your own mind, inner and outer space alignment.
आणि त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची स्पीड, त्याची गती काय असायला हे सगळं ठरवणारा म्हणजे राम. इज इट क्लिअर? डज इट मेक सेन्स? येस ऑर नो? येस. आणि मग आपण या क आणि र ला, रामाला इकार जोडला आहे. सो ईचं काय वैशिष्ट्य आहे? राम पुरुष तत्व आहे. पुरुष तत्व, तत्व, इट इज एन एलिमेंट, नॉट द आयडेंटिटी, सेक्शुअल आयडेंटिटी. पुरुषार्थ गाजवण्यासाठी कर्तव्यपरायणता, कर्मयोगी की कर्मभोगी की कर्मरोगी. सी, रोगी, योगी, भोगी की कर्तव्य की धर्म, याबद्दलची जाणीव जाग करणारा क आणि राम र टुगेदर आल्यावर आता ते प्रेमाने गेलं पाहिजे, सॉफ्टली फ्लो झालं पाहिजे की उग्रतेने गेलं पाहिजे. व्हॉट काइंड ऑफ अ लीडर आय शुड बी, व्हॉट काइंड ऑफ अ लाईफ आय शुड बी लिव्हिंग. शुड इट बी अग्रेसिव्ह? शुड इट बी व्हेरी इन्फिरियर? or should it be calm and composed, easy flowing, not comfortable but effortless? Example, समजा मला मार्क कमी पडले आणि आई जस्ट पाठीवर हात ठेवून म्हणाली, ठीक आहे बाळा, नेक्स्ट टाइम जमेल. की 10 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतं. कोणीतरी मला समजून घेतलं. हा ममत्व भाव हवा आहे ना. सो दॅट इज ई. ई इज representative of Ishwariya Shakti, something higher, something beyond, means love. In the whole universe, the best frequency is of love, godly frequency. It is called godly frequency. आणि आई या शब्दातही ई येतोच. आई कशाचं रूपक आहे? सिम्बॉलॉजी आहे. प्रेम, काळजी घेणारी, आपल्याला जन्म देणारी, स्वतः यातना सहन करून आपल्याला संधी देणारी, सदैव आपलं शुभ चिंतणारी. सो क र या दोघांचं जे काही आपण युती केली आहे कर्मयोगी होण्यासाठी, भोगाच्या वर उठण्यासाठी, ऊर्ध्वगती ऊर्ध्वगामी होण्यासाठी, त्याला ईश्वरीय भाव प्राप्त व्हावा आणि त्याला पूर्णत्व प्राप्त व्हावं, यासाठी हा इकार मातृशक्ती आहे, साकार रूप देणार. अजून माझ्या कुठल्याही त्या हेतूला, संकल्पनेला, इच्छेला साकार रूप आलं नाहीये, पण ती प्रेरणा माझ्या मनात आहे ना, माझ्या हृदयात आहे ना, ती तीव्र इच्छा आहे. सो त्या तीव्र इच्छेची प्रेरणा, नॉट द मोटिवेशन, द इन्स्पिरेशन, द इनसाइड एनर्जी, द इनसाइड फोर्स, द इनसाइड चार्ज comes from that E. So K, R, E, together we become the inspiration to ourselves. We become our own leader. Rather, we become our own owner. What would you like to become? The leader or owner? You want to lead your life or you want to own your life? What is more better? Okay. So E re-establishes that. And the last we pronounce is krim, im. E नंतर येतो मकार. Right? So मकार जेव्हा आपण pronounce करतो तेव्हा तोंडाची हालचाल काय होते? मिटतात ओठ. राईट? क म्हणतो तेव्हा आवाज कंठातून येतो. र म्हणतो तेव्हा जीभ हळूच टाळूला लागते. र, क, र, ई. ई म्हणताना दातांच्या मागे स्पर्श होतो जिभेचा आणि मकार म्हणताना ओठ मिटता. मिटणं म्हणजे हे क र ई ने जे काही निर्माण केलंय त्याला पूर्णत्व प्राप्त हो या साकार भू लोकांमध्ये, या देहामध्ये. म आपण बिंदू स्वरूपात पण लिहितो. क्रिम मध्ये म तो बिंदू स्वरूपात आहे. मग काय फरक आहे त्या म जो असा आपण म लिहितो आणि बिंदू स्वरूपातला? तर मकार इज अ एंड ऑल्सो अँड स्टार्ट ऑल्सो. म फॉर महादेव,
and Mahadev is a Mahakal. तो अनादि है, तो अनंत आहे. He doesn't have any start, he doesn't have any end. He is always redirecting in the subtlest plane also, Sukshmat also, and Stulat also, grossest also. So keeping the balance between the subtlest and grossest, Sukshmat Sukshma आणि Stulat स्थूल मधलं संतुलन साधण्यासाठी कधी कशाचा संवार व्हायला हवा, कधी पुनर्जन्म व्हायला हवा, याचं जे संतुलन साधतं ते हे म. So म sometimes needs rebirth, re-establishment. Sometimes it needs anchoring, maintenance, sustenance, and sometimes it needs completion. So whatever state of mind you are, whatever state of progress you are at present in your life, that will happen. Some things need to die in our life. Something need to get complete or fulfilled in our life. So त्या स्तरामध्ये, त्या आयामामध्ये हेल्थ वेल्थ रिलेशन एज्युकेशन करिअर गिव्ह अँड टेकच्या बॅलन्स मध्ये जे कम्प्लिशन आहे, जे न्यू घडायला हवं आहे, त्याचं बॅलन्स साधणारा हा मकार किंवा बिंदू किंवा याला आपण अनुस्वार पण म्हणतो. ऍटॉमिक एनर्जी काय फोर्स आहे ऍटम मध्ये? वस्तू एवढी मोठी जास्त छान, सटलेस छान. पॉवर जास्त कुठल्या ह्याच्यात? मोठ्या गोष्टीत की छोट्या गोष्टीत? अणू. आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल मध्ये पण अणू आहे, न्यूक्लियस आहे, डीएनए आहे, आणि डीएनए कंट्रोल्स अवर बॉडी. सो म इज कॉल्ड डीएनए of our body and Ma is a DNA of the whole cosmos. So Ma is a representative of that subtlest me and the highest macro me, grossest me. मी महादेव पण आहे आणि मी नथिंग पण आहे. मी काळ पण आहे आणि मी महाकाळ पण आहे. याची जाणीव करून देणारा तो अनुस्वार, तो बिंदू, तो डीएनए. सो मकाराने काय होतं की माझ्या आतलं डीएनए आणि वैश्विक डीएनए यांचं अननोइंगली युनिटी होते, युनियन होतं, मिलन होतं. And we become one with the cosmic energy. And collectively we help each other to grow. That is the power of Bindu, Makar. So you see the persons whose name starts or who have this dot in their name will be very much strong, very much developed, आणि खूप स्वाभिमानी असतात अशी लोक. So do you want that swabhiman in your life? Whether your name carries that or not. Health, wealth, relation, career needs this. I give respect to others and I receive respect. Not for what I do, for what I am, the way I am. As a soul to soul connection, heart to heart connection, not the business deal. तू हे केलं तर मी प्रेम करेन, हे नाही दिलं तर मी रुसीन. हे काय झालं? हे प्रेम आहे का बिझनेस आहे? प्रेमाच्या नावाखाली आपण बिझनेस करतोय सगळ्या नात्यांमध्ये. मग ते फक्त नाभीच्या खाली नाही ठेवायचंय, त्या हार्ट पासून करायचंय. इथून केलं तर हे पण मिळणार आहे आणि नाभीच्या खालच्या गरजा पण पूर्ण होणार आहेत आणि कमीत कमी वाटचालीत होणार आहे. एफर्टलेस वर्क होईल, कम्फर्ट झोन नाही. effortless is काहीच effort नाही. In less efforts you will get the results. Means effortless. So this makar and rakar with the bhav, the platform of ikar, fulfills our kar. Andhakar mitto, urdhvagami hoto. That's the power of Krim. Aren't we lucky to be part of this Krim energy? Are we lucky? Just thumbs up. Whoever feels who are lucky. So all the best. To be Ramaman Hono, to involve, to participate in this light world, in your own DNA, in owning your DNA and connecting to the universal, cosmic, intellectual DNA, light. All the best.
टुडे वी स्टार्ट दॅट जर्नी कॉन्शियसली, जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक त्या लाईट वर्ल्डशी आणि त्याच्या पूर्णत्वाशी, त्याच्या सूक्ष्मत्वाशी, त्याच्या स्थूलतेशी सायमल्टेनियसली योग साधूया, युनिटी साधूया आणि आपल्या कार्यभाग सिद्धी प्राप्त करूया. आर वी रेडी? ओव्हर टू किरण सर. सो आज अजून नव्याने कळलं, अजून एक स्टेप पुढे गेलोय आपण, क्रीम कशासाठी करतोय. सो आपण सुरुवात करतोय नेहमीप्रमाणे ब्रेथवर्क. ओके, आणि आज आपण त्यात एक छोटीशी पण महत्वाची असं ऍडिशन करायचं आहे की आपण जे ब्रेथवर्क घेणार आहोत ते आपण ही सेशन सुरू करताना जो संकल्प करायला सांगितलेला आहे किंवा जो तुम्ही कुठला संकल्प केला आहे तो संकल्प मनात ठेवून त्या संकल्पामध्ये तो श्वास पोचवायचा आहे. आलं लक्षात? सो मला निरोगी आरोग्य हवं, म्हणजे निरोगी आयुष्य हवं आहे, हा जर संकल्प कोणाचा असेल तो संकल्प मनात आणायचा आणि ब्रेथवर्क करताना तो श्वास त्या भावनेत पोचवायचा आहे. हेल्थ, वेल्थ, रिलेशन, करिअर, माझी नोकरी चांगली असायला हवी, त्या भावनेत तो श्वास पोचवायचा आहे. जो कुठला संकल्प तुम्ही पहिल्या दिवशी केलाय, काल रिफ्रेम केलेला आहे, त्या संकल्पामध्ये आपण हा श्वास पोचवायचा. ओके, गॉट इट? सो आपण सुरू करूया. जेव्हा आपण ध्यान सुरू करू किंवा हे सेशन सुरू करू त्यावेळेला चष्मा काढून ठेवायचा आहे. अंतर जगाशी आपल्याला कनेक्शन करायचं आहे. सो छान डोळे मिटून घ्या. माझा आवाज येत असेल सर्वांना? फक्त थम्सअप करून दाखवा आवाज येतोय माझा. व्हेरी गुड, थँक्यू थँक्यू. श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे. श्वास येतोय. किरण सर, सॉरी, एकच मध्ये मला असं वाटतं की माझ्याकडे होत आहे का इतरांच्याकडे पण, जेव्हा तुम्ही ते नाद निर्माण करताय ना कुठलाही, तो नाद फक्त त्याची सुरुवात 1 सेकंद ऐकू येतो आणि नंतर तो डिस्कनेक्ट होतो, पण त्याच वेळेला मॅडमचा आवाज एकीकडे येत असतो. तर असं कदाचित का होतंय? सगळ्यांनाच असा अनुभव येतोय? सगळ्यांना येत असेल तो, कारण तो टेक्निकल इश्यू, झूमचा टेक्निकल इश्यू. झूमचा, अच्छा. म्हणजे मला वाटतं मल्टी सोर्स तो साऊंड कॅच करत नाहीये कदाचित. रेझोनन्स कॅच नाही, रेझोनन्स कॅच करत. ठीक आहे, राईट राईट. मी दाखवतो तुम्हाला. हा असा. त्याच्यामुळे पण तो जो पहिला आहे ना तोच कॅच करायचा आहे, तेच हिट होत आहे आणि तेच आपल्याला, कारण आता आम्ही एवढी सेशन्स घेतलेत त्याच्यानंतरचं आलेलं हे आमचं पण शहाणपण आहे की हे जे बाउल्स आपण वापरतोय, आता आज आपण मणिपूर चक्रासाठीचा वापरतोय, असे 7 दिवस 7 चक्रांसाठीचे, आणि नंतर 4ही पुढचे दिवस सगळे बाउल्स आपण वापरणार आहोत. त्याच्यामुळे पहिला जो साऊंड तुम्ही कॅच कराल ना त्याचा रेझोनन्स आपल्या शरीरात मनात बाळगा. टू दिस आय वुड लाईक टू ऍड, एकदा ते माझ्या श्रवण यंत्राने कॅच केलं, माझ्या श्वासाला ते कळलं, ते रोमारोमापर्यंत पोचलं. ते मला मग नंतर ऐकू आलं नाही आलं, ती स्पंदन, ती व्हायब्रेशन, ते रेझोनन्स पोचतात माझ्यापर्यंत. म्हणजे जसं काल आपण उदाहरण घेऊया की मयूर प्रेझेंट नव्हते, but he had a deep urge, so mindfully he was here, so he didn't miss anything, he has received the benefits of it. फक्त ते फिजिकली त्यांना अटेंड नसल्याचे भाव राहिले, पण आतमध्ये ती स्पंदन ऑलरेडी पोहोच. कॉन्शियस माइंडला ते आता नाही कळणार. सो वन्स इट रिचेस टू युअर ब्रेथ, यू आर ऑलरेडी स्टार्टेड रिसिव्हिंग. डोळे मिटून घ्या. श्वास येतोय, श्वास जातोय, संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर ठेवा. श्वास येतोय, श्वास जातोय.
आपल्या डोक्यावरती एक हिलिंग लाईट आहे अशी कल्पना करायची. एक दिव्य प्रकाशाचा गोळा आहे. तो आपल्या संपूर्ण शरीराला शॉवर करतोय, न्हाऊ घालतोय, अंतर्बाह्य न्हाऊ घालतोय. जे जे काही माझ्या बाह्य शरीराला, जे जे काही माझ्या आतील शरीरामध्ये नकारात्मक असं आहे, जे जे काही माझ्या संपूर्ण प्रगतीच्या आड येत आहे असं, ते सगळं सगळं हा हिलिंग लाईट हील करतोय, त्याला ऊर्जा देतोय. त्या नकारात्मक गोष्टींना बाहेर फेकून देतोय. आपल्या संकल्पाचं मनातल्या मनात एकदा उच्चारण करायचं आहे, अवेअरनेस मध्ये आणायचं आहे संकल्प. त्या संकल्पपूर्तीसाठी, त्या इच्छा पूर्ततेसाठी, त्या हेतू पूर्ततेसाठी आपले मास्टर्स, आपले गुरुजन, आपली इष्ट देवता, आपली कुलदेवता आपल्या सेशन मध्ये उपस्थित आहेत अशी कल्पना करायची आहे. आपल्या संकल्पाचं, हेतूचं, इच्छेचं त्यांच्यासमोर उच्चारण करायचं आहे मनातल्या मनात. त्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. हिलिंग लाईट तुमच्या सोबत आहे. तो तुम्हाला या संपूर्ण सेशन मध्ये छान संरक्षण देणार आहे, ऊर्जा देणार आहे, चैतन्य देणार आहे. आता तो संकल्प आपल्या या ब्रेथवर्क मध्ये आपल्या समोर ठेवायचा आहे आणि ब्रेथवर्क करायचं आहे. त्या संकल्पाला या ब्रेथवर्क द्वारे पुनरुज्जीवित करायचंय, ऊर्जा द्यायची, चैतन्य द्यायचं. सो आपण ब्रेथवर्क स्लो, मीडियम पेस आणि मग फास्ट असं करणार आहोत. सो स्टार्ट. आत येणाऱ्या श्वासावरती लक्ष. श्वास पोटात जाऊ दे पूर्णपणे. श्वास जाऊ दे आत. बाहेर आपोआप पडणार आहे. श्वास बाहेर पडायचा नाही. आत येणाऱ्या श्वासावरती लक्ष. व्हेरी गुड. 2 श्वासांमधलं अंतर कमी करायचंय, जवळजवळ नाहीसं करायचंय. गॅप नाही ठेवायचे 2 श्वासांमध्ये. 1 मिनिट जास्त करणार आहोत आपण आज नेहमीपेक्षा. त्याच्यामुळे अतिशय छान ह्याच्यात स्वतःला इन करा. वैशालीजी, श्वासाचं एवढी गॅप ठेवायची नाहीये. 2 श्वासांमधलं अंतर कमी करायचंय, गॅप बंद करायची. व्हेरी गुड. चालू ठेवायचं आहे मध्यम गतीत, मध्यम लयीत. वैशालीजी, श्वास थोडा फास्ट घ्या तुम्ही. वैशालीजी, श्वास थोडा फास्ट घ्या. पोटात जाऊ दे. आत येणाऱ्या श्वासावरती संपूर्ण लक्ष. बाहेर आपोआप पडणार येतो. या श्वासाद्वारे या ब्रह्मांडातली ऊर्जा, चैतन्य पूर्णपणे आपल्या शरीरात येत आहे. जे जे काही टॉक्सिक म्हणून आहे, जे जे काही मला नको आहे, ते सगळं सगळं बाहेर पडतंय. माझा जो संकल्प आहे त्या संकल्पाच्या त्या भावनेत हा श्वास पोचवायचा आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चालू ठेवा श्वास, चालू ठेवा. खांदे स्थिर. श्वास पोटात.
संकल्प नजरेसमोर. श्वासाची गती मध्यम गती करायची. आता मध्यम गतीत तो श्वास आणायचा आहे. मध्यम लयीत तो श्वास आणायचा आहे. वैशालीजी श्वास थोडा फास्ट घ्या, एवढी गॅप नका ठेवू. दीर्घ श्वासने थोडा रस्व करा तुम्ही वैशालीजी. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. श्वास घेता येत नाही किंवा श्वास घेताना त्रास होतोय या भावनेत श्वास घ्यायचा आहे. मध्यम लयीत सुरू ठेवायचा श्वास. कमॉन, पूर्ण पोटात जाऊ दे. जयश्रीताई कमॉन. श्वास घेताना दिसू द्या आम्हाला. श्वास येऊ दे, श्वासाचा आवाज येऊ दे. त्रास होत असेल तर दोन्ही हात आपल्या नाभीवर ठेवा. त्या नाभीपर्यंत, त्या हातांपर्यंत हा श्वास पोचवा. फील युअर स्टमक, फील युअर उदर एक्सपांडिंग. मध्यम लयीत चालू दे श्वास. कमॉन कमॉन कमॉन. अजून 2च मिनिटं राहिली आहेत. अजून पुढची स्टेप घ्यायची आपल्याला. त्या संकल्पाला भरपूर जान द्यायची, आपल्याला ऊर्जा द्यायची, चैतन्य द्यायचंय, चेतना द्यायची आहे. व्हेरी गुड. Bring in all your strength, your power into your breath. Breathe with complete power, complete strength. ह्रस्व करा, दीर्घ नाही. ह्रस्व करा श्वास. Faster. लेंथ कमी करा, लेंथ कमी करा, स्पीड वाढवा. व्हेरी गुड. 1 मिनिट राहिलाय, 1 मिनिट राहिलाय मध्यम लयीत सुरू ठेवण्यासाठी. कमॉन. आपला संकल्प आपल्याला तेजपुंज करायचा आहे. फास्ट फास्ट फास्ट. कमॉन कमॉन कमॉन. स्पीड 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 स्पीड. व्हेरी गुड मयूर, व्हेरी गुड. आपल्याला समजून येत नसेल तर एक हात पोटावरती ठेवा, म्हणजे कळेल. आज श्वास घेतल्यावर पोट बाहेर आलं पाहिजे. छातीपर्यंत नको जाऊ दे श्वास, पोटापर्यंत जाऊ दे. पोट बाहेर आलं पाहिजे. जसं आपण फुग्यात हवा भरतो तर फुगा फुगतो, राईट, तसं पोट पुढे आलं पाहिजे. श्वास लागतोय, धाप लागतीये, या भावनेत श्वास घ्या. व्हेरी गुड. कमॉन कमॉन. कमॉन. अर्धा मिनिट राहिलाय. सॉरी, अर्धा मिनिट राहिलाय. कमॉन कमॉन कमॉन. गरगरतंय, मान दुखते, छाती दुखते, खांदे दुखतायत, जिंजिण्या येत आहेत, नमनेस आहे की आणि काही आहे, जे काही आहे त्या भावनेत श्वास घ्या. येऊ दे, जांभई येऊ दे, तो सगळं निघतंय. लिथार्जी निघते, मंदारजी येऊ दे. कंटिन्यू ब्रीदिंग, डू नॉट स्टॉप. आता स्पीड वाढवायचंय. हा स्पीड नकोय आता. कमॉन. फुल फोर्स, फुल फोर्स. द्रुत गती, डबल स्पीड. व्हेरी गुड. पोट बाहेर आलं पाहिजे. हात ठेवा, हात वरती आला पाहिजे. ग्रेट. गुड गोइंग, गुड गोइंग, गुड गोइंग. कमॉन कमॉन. 2च मिनिटं करणार होतो पण पुढे 2 मिनिटं फुलेस्टली घ्या. तुमच्या संकल्पाचं, जो काही संकल्प केलेला आहे त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी, त्याला चेतना देण्यासाठी सगळी फोर्स लावा. कमॉन कमॉन. स्पीड 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 स्पीड. स्मिता, रेणू, स्पीड 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 स्पीड. कमॉन स्पीड. मयूर, एव्हरीवन गुड. शशांक, वैशाली, जयश्री, गुड 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 गुड. 1.5 मिनिट राहिले. कमॉन. स्पीड 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 स्पीड. कमॉन स्पीड. व्हेरी गुड. स्पीड. जयश्रीजी स्पीड, स्पीड पाहिजे. एवढं शांतपणे नाही. त्या मंथनातनं आपल्याला अमृत काढायचंय. त्यामुळे आधीचे सगळं विष, जे काही सगळी घाण ती निघून जाऊ दे श्वासावाटे. राधिकाजी, जयश्रीजी, लिटिल फास्टर. त्रास होईल. गिव्ह ऑल युअर पॉवर. समुद्र मंथनातनं सगळं चांगलं बाहेर आलेलं होतं. आधी वाईट बाहेर पडलं होतं. तसंच आपल्या पोटातला जो समुद्र आहे 70%. This is the moment to own your vitality. त्याच्यात
सगळं काही द्या, सगळं काही द्या. फुल्लेस्ट फुल्लेस्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. 1 मिनिट राहिलाय, 1 मिनिट राहिलाय, 1 मिनिट, 1 मिनिट राहिलाय, 1 मिनिट. आपल्याला कपालभाती नाही करायचंय, आपल्याला आत येणाऱ्या श्वासावरती लक्ष ठेवायचंय. व्हेरी गुड व्हेरी गुड. आत येणाऱ्या श्वासावरती लक्ष. श्वासाचा आवाज येऊ दे. अर्धा मिनिट राहिला. कम ऑन फास्ट फुल फोर्स फुल फोर्स. फास्ट फास्ट. कम ऑन फास्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. फास्ट फास्ट. श्वास घेऊन कोणी मेलेला आठवत नाहीये मला, त्यामुळे श्वास घ्या. कम ऑन. श्वास नाही घेतला तर मराल. श्वास घ्या. कम ऑन स्पीड स्पीड स्पीड. Tell your mind, I am breathing in life. 15 सेकंद. 15 सेकंद राहिली आहेत. 15 सेकंद. 5 4 3 2 1 स्टॉप. असेच डोळे मिटून बसून राहा. डोळे उघडायचे नाहीयेत. एवढे कष्ट घेतले, तेवढे श्रम केलेले आहेत, ते डोळे उघडून ती साधना तोडू नका. छान डोळे बंद ठेवा. आत काय घडतंय बी अवेअर. रजिस्टर करून ठेवा. नोटीस करा. साक्षी भावाने नोटीस करा. काय दिसतंय का, काय कळतंय का, काही मिळतंय का, त्या संकल्पासाठीचा संदेश काही मिळतोय का. ज्या काही वेदना संवेदना जाणवत आहेत देहामध्ये मनामध्ये, ते ऑब्झर्व करा. हेच आपल्या संकल्पपूर्तीच्या आड येणारे संकेत आहेत. व्हेरी गुड. आता आपण क्रीमचं उच्चारण करणार आहोत. क्रीमचं उच्चारण कसं करायचंय हे फक्त ऐका. डोळे बंदच राहू दे. सुरुवातीला आपण क्रीम जो घेणार आहे त्याची एक विशिष्ट गती आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे मध्यम गती. आणि नंतर आपण दीर्घ क्रीम घेणार आहोत. रेझोनन्स असेल त्याचा. ओके. कसं मी तुम्हाला दाखवतो, ऐका तुम्ही. क्रीम 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 स्टार्ट.
क्रीम 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 सगळ्यांनी माईक ऑन केले तरी चालतील. क्रीम 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 अनम्यूट करा म्हणजे ती एनर्जी प्रत्येकाला क्रीम 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 पोटातून येऊ द्या, घशातून बोलू नका, पोटातून क्रीम 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 आता स्लो घ्यायचं, क्रीम दीर्घ घ्यायचं, क्रीम 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 चालू ठेवायचं आहे जोपर्यंत आम्ही सांगत नाही थांबा. क्रीम 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 पूर्ण लक्ष आत ठेवायचंय, नागावर ठेवायचंय, घडामोडींवर ठेवायचं आतल्या. क्रीम क्रीम तोंडातल्या पोकळी, काळोख, मेंदूत होणाऱ्या स्पंदनांची जाणीव. क्रीम 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 क्रीमची स्पंदनं नाभीपर्यंत, काळूपर्यंत जाणवतात.
पाचदा क्रीमचं उच्चारण करून स्टॉप करायचंय. ज्यांचे झालेत 5 त्यांनी थांबा, ज्यांचं व्हायलंय आणि एक 5वा पूर्ण करून थांबायचं आहे. सर्व गोष्टींचा जे जे माझ्या संकल्पासाठी अनावश्यक आहे, जे जे माझ्या मानसिक शारीरिक कौटुंबिक स्थितीसाठी अनावश्यक आहे, हे सगळं त्याचा निचरा होतोय, धुवून निघतोय. क्रीम क्रीम कृष्ण क्रीम. डोळे बंद ठेवून येणाऱ्या नादावरती फक्त लक्ष ठेवायचं. काय घडतंय आत, काय व्हायब्रेशन्स जाणवत आहेत, फक्त लक्ष ठेवायचं. बी अवेअर. तर एकदा बरं सांग. तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही फक्त ऐकायचंय. तुम्ही फक्त ऐकायचंय. क्रीम कृष्ण 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 क्रीम कळत आपण कोणाच्या
कुचेष्टेचा, कुत्सितपणाचा शिकार होत असू तर त्यातनं आपण मुक्त होतो. जाणतेपणी अजाणतेपणी आपण कोणाची तरी चेष्टा करत असू, कोणाशी तरी कुत्सितपणे वागत असू, तर तो भाव, त्या भावातनं, त्या भावनेतनं मी मुक्त होतोय, होतीये. हा नाद त्यात मला सहयोग करतो, सहाय्यभूत ठरतो. मणिपूरच्या ठाई असलेला तो मी भाव, मी मधला अहंकार गळून अभिमान रिएस्टॅब्लिश होतोय, पुन्हा उज्जीवित होतोय, पुन्हा प्रस्थापित होतोय. रास्त अभिमान, रास्त अस्मिता, माझा जन्म त्या वैश्विक ऊर्जेतून झालेला आहे, त्या उपजत बुद्धिमत्तेतून झालेला आहे, त्या प्रेमपूर्ण पुरुषार्थातून झालेला आहे आणि त्यातच मी विलीन होणार आहे. मी अनादि अनंत आहे. मीच माझा काळ, मीच माझी वेळ. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्ययति. I am just energy. माझ्यात माझ्या गरजांपलीकडे अनेक गुण आहेत, अनेक वैशिष्ट्ये आहेत.
वैशिष्ट्यांना आज नव्याने उजाळा मिळत आहे, शक्ती लाभत आहे. माझ्यातील केवळ चेतना शक्तीच नव्हे, बुद्धीच नव्हे, तर माझ्यातील बोध, विजडम, वाइजनेस जाग होत आहे. माझं विराट स्वरूप आणि माझं सूक्ष्म स्वरूप यांचा योग, यांची योग्य ती युती या क्षणात घडत आहे. या नाद ब्रह्माचा, या शब्द ब्रह्माचा, मंत्राचा पुरेपूर लाभ मी जाणीवपूर्वक स्वीकारत आहे. यांचा केवळ स्वीकारच नव्हे, तर देहांतर्गत संपूर्ण स्रोतांमध्ये त्यांना मी प्रवाही होऊ देत आहे. माझ्यातील बुद्धी, कला, जिज्ञासा अतिशय स्वस्थ स्वरूपात माझ्या जीवनात, माझ्या आयुष्यात आणि संपूर्ण ब्रह्मांडात प्रवाहित होत आहे. केवळ मलाच नव्हे, तर माझ्या समवेत माझ्या कुटुंबियांना, माझ्या स्नेहींना, संपूर्ण विश्वाला
याचा लाभ होत आहे अशी मी शुभ कामना करते. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल. हळूहळू आता संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती आणायचं आहे. वास्तवाचं भान घ्यायचं. या समाधी अवस्थेतून आपल्याला आता बाहेर यायचंय. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल त्यावेळेला हळुवारपणे डोळे उघडून दोन्ही हाताचं घर्षण करून त्याची ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची. छान एक स्माइल चेहऱ्यावर असं डोळे उघडा आणि घोट पाणी घ्या. If you feel healing is happening, take your own time. Welcome back. एक शेअरिंग आपण आज घेऊया. आज असं वाटतंय की खूप छान प्रत्येकाला अनुभूती आहे. पण इफ एनीबडी वॉन्ट टू शेअर, प्लीज. भयंकर शांतता निर्माण होते. हा, भयंकर शांतता निर्माण होते आपण. तुमच्या आवाजातनं ती जाणवते. जय श्री वॉज द फर्स्ट. हा, बोला बोला. आवाज तुमचा अनम्यूट करा. खूप छान वाटलं, शांत वाटलं, एकदम शरीर एकदम हलकं वाटलं. अगदी असं हलकं होऊन आपण वर जातोय तसं वाटत होतं. त्यामुळे खूप छान वाटलं. व्हेरी गुड. तुमच्या आवाजातनं ते जाणवत आहे. सो आम्हाला जाणवते की काही लोकांना अजून शेअर करावं असं वाटतंय. पण आज खूप छान प्रत्येकाची अनुभूती मला असं जाणवतंय आम्हाला की आलेली, ते व्हायब्रेशन्स येत आहेत. म्हणून सांगितलं की एकाने करा. पण अजून जर कोणाला इफ यू फील टू शेअर. ओके मयूर. आज ऍक्च्युली मी टाइम जो असतो ना तो एक्सपिरियन्स करायला मिळाला. नॉर्मली आपला मी टाइम हा टीव्ही बघणं, मोबाईल बघणं, काउचवर बसणं. पण आज खरा मी टाइम अनुभवला असा माझा एक्सपिरियन्स. सो डिवाइन टाइम. इट्स युअर डिवाइन टाइम. व्हेरी गुड. सो ह्या भावनेत राहा. आता आपलं सेशन आपण संपवतोय. कमीत कमी गरज भासल्यास बोला. अदरवाईज छान आपल्या पांघरुणात बुडकवा आणि त्या ध्यानावस्थेत राहा. सो बिफोर वी मूव्ह ऑन, सुरुवातीला जसं नेमकं उच्चारण कसं करायचं आणि किती वेळ करायचं, काहींना काल टेक्निकल प्रॉब्लेममुळे कळलं नाही. रेवती, कॅन यू हिअर नाव? इज इट क्लिअर? या. क्रीमचं उच्चारण सकाळी उठल्या उठल्या अगदी बेडवर बसल्या बसल्या जरी केलं तरी चालणार आहे. आंघोळ पांघोळ झाल्याशिवाय करायचं नाही असे काही नियम नाहीये. कमीत कमी 16 वेळा. आणि संधिकाल सनसेटच्या वेळी, सनराईज अँड सनसेट. सो सनराईज कॅलेंडर मधलाच असायला पाहिजे असं नाही. तुम्ही जेव्हा उठता तो तुमच्यासाठी सनराईज, वेन यू वेक अप. सो दॅट टाइम
ऍटलीस्ट 16 टाइम क्रिमचं प्रोनाऊन्सिएशन. स्पीड काय हवा, स्लो हवा, मीडियम हवा, फास्ट हवा, त्याला आता बंधन नाही. लास्ट डे वी विल टेल व्हॉट इज द आयडियल डे. नाव वी आर अलाउिंग द एनर्जी टू शिफ्ट ना. सो 16 टाइम्स आफ्टर यू वेक अप अँड 16 टाइम्स इन द इव्हनिंग. दरम्यान मध्ये अधे करावासा वाटला तर करायचा का? येस, अलाउड. बट दीज 2 टाइम्स कंपल्सरी. आणि हार्डली इट टेक्स 2 minutes 3 minutes. एवढे पण. Okay, and now that we have understood its uses today in deeper level, you make a choice की जे चांगलं आहे आणि जे सतत पीस ऑफ माइंड देतं, सतत मला माझ्याशी कनेक्टेड ठेवतं, त्याला मी कितीदा त्याच्याशी फ्रेंडशिप करायची, किती वेळ त्याच्याशी सोबत राहायचं. आणि एक चेतावणी, जे मी राम 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 बद्दल सांगितलं, नुसतं रामचं अजून उच्चारण कोणी सुरू करू नका, जरी यूज सांगितलं असलं तर. जर एखाद्याला ती गरज भासेल तर आमच्याकडनं ते गायडन्स येईल. बिकॉज रामचं दुसरा गैरफायदा काय आहे? गैरफायदा, इट टेक्स यू ऑफ पाथ ऑल्सो. राम आपली कामुकता पण वाढवते, सेक्शुअल अर्ज पण वाढवू शकते. आणि त्या सेक्शुअल अर्जची जर चटक लागली तर we may become addicted to that, to the level of falling for extramarital affairs or going haywards to take that pleasure. So it is very dangerous. You yourself are not aware की तुमचा राम, तुमचं रमत्व, तुमचं मणिपूर कुठल्या लेवलला. Okay, so this is a danger zone. And another one thing, now I realized that there is one artist also in our group. So for her this Ram will be very much useful. ते कलेचं, शब्दाचं प्रभुत्व गाजवणार. रामाला आपण प्राण जाय पण वचन ना जाय, शब्द दिला तो पाळणार. तो शब्दाचा अधिपती पण आहे. सो कलाकार लोकांना ऑल्सो इट इज व्हेरी युजफुल, बट अगेन अंडर द गायडन्स. ओके, सो जाता जाता तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, तुमच्या शुभेच्छा मॅडमना द्या. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या आजच्या वाढदिवसाच्या दिवशीची गिफ्ट म्हणून उद्या तुम्हाला या सिलेबसच्या व्यतिरिक्त काहीतरी त्या देतील. त्यामुळे उद्या 8:30ला आपण जमूया. आज हॅपी बर्थडे मॅडम. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्या आयुष्यात आणला तसा आनंद मिळू दे. छान. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा मॅडम. आणि जीवे शरद शतमच्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. सो हार्दिक शुभेच्छा मॅडम. थँक्यू. मेनी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. शुभरात्री. चांगले चालेल ना इंग्लिश मध्ये बोलले तर? शुभरात्री. शुभरात्री. छान. या ध्यानावस्थेत राहा. शुभरात्री अँड स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम आणि डिवाइन ड्रीम. राईट. स्वीट अँड डिवाइन ड्रीम. उद्या आपण 8:30ला भेटतोय. उद्या काहीतरी वेगळं सिलेबस व्यतिरिक्त मॅडम कडनं आपल्याला गिफ्ट मिळेल. मॅडम मला काही विचारायचं. येस. कालचं आपलं सेशन झाल्यानंतर मला खूप झोप आली. सकाळी 9 वाजेपर्यंत झोपलेच होते मी. ओके. तर मध्ये एकदा मी उठते नेहमी ऍज अ हॅबिट पण ती उठली सुद्धा नाही. मला कळलं पण नाही. मला ते सकाळी 6 वाजता थोडीशी स्लाइटली जाग आली, पण म्हणलं आज काय योगाला सुट्टी आहे म्हणून आपण झोपावं, तर ती 9लाच एकदम जाग आली. ओके, नो प्रॉब्लेम. कधी कधी ना आपलं शरीर दमलेलं असतं, आपल्यालाच कळत नसतं आणि आपण नियमांमध्ये रोजची सवय म्हणून त्या नियमांच्या आहारी जातो. कधीतरी नियम ब्रेक करायला हवा ना. जसं आपण कुठे लग्न कार्याला गेलो, प्रवासाला गेलो आणि तिथे हे शक्य नाही झालं तर आपण तेव्हा नियमाला छेद देतो, पण ते कशासाठी? त्या कार्यासाठी, माझ्यासाठी नाही. जसं मयूर म्हटला, मी टाइम आज अनुभवायला मिळाला. सो माझ्या मनाला, माझ्या शरीराला आणि माझ्या जीवाला, त्या जीवात प्रवास करणाऱ्या आत्म्याला जर त्या आरामाची गरज भासली असेल
देहाच्या आरामामार्फत योग घडणार असेल तर त्याने ते आज डिमांड केलं. त्यात काही वावगं नाहीये. पण हे जर सातत्याने 4-5 दिवस कंटिन्यू राहिलं तर मग विल कम टू इट, जे जनरली होत नाही. आणि अननेसेसरीली टेन्शन मधनं उठून जे आपल्याला जावं लागतं हेल्थ वाईज, जे असंतुलन असतं ते पण रिएस्टॅब्लिश होतं. काही लोकांना सवय नसते, नेहमीच उठून जायला लागत नाही, त्यांना उठून जावं लागतं. काही लोकांना अननेसेसरी फिअरमुळे उठून जावं लागतं किंवा इतक्या वर्षांची सवय आहे, ती गरज नाहीये म्हणून ती बॉडी रिएस्टॅब्लिश करते. खूप वेगळे वेगळे अनुभव येतील. सुरुवातीला कोणीतरी म्हणालं की कालच्या सारखं किंवा परवासारखं काही नाही. नाही, आज काय गरज आहे एनर्जी लेवलला, दररोज वेगळी अनुभूती आहे. डू नॉट एक्सपेक्ट कालच्या सारखं काय. आज खूप छान वाटलं तर उद्या वाईटही वाटू शकतं. मी आज काय दाबून ठेवलंय सुरुंग, मोठा दगड जर फुटला तर कालच्या सारखं छोटी ठिणगी नाही ना उडणार. So do not expect today what is needed to be corrected will happen, but by the time we end it will be all balanced. आणि याला एक्सटेंडेड पुढे सांगतो आणि आपण असं सेशन संपवू की मला जर मी लिंबू पिळलं तर त्यातनं रस कुठला येणार आहे? पपईचा, लिंबाचा. राईट. सो जर मला खूप छान काहीतरी मिळावं असं वाटत असेल तर आत माझ्या ते छान असणं गरजेचं आहे. आणि ते कधी होईल? आता आपण जे मंथन करतोय, समुद्र मंथनासारखं ब्रेथवर्क करतोय, त्यातनं सगळं घाण निघून जाईल आणि छान राहील. म्हणजे मग बाहेर येताना, म्हणजे ह्यालाच आपण बॉडी माइंड आणि सोल याचं संतुलन म्हणतो, हार्मनी म्हणतो, ती साध्य करणार आहोत आपण. राईट. सो लिंबू पिळल्यावर लिंबाचाच रस आला पाहिजे. ओके. शुभरात्री. उद्या आपण 8:30 वाजता भेटतो. ओके.